प्लीज थोडं लांब राहा तुम्ही. हो का? ओ माय गॉड. हे खाली करू. ए गोमाल थांब जरा गप्प बस. मी क्लचला पाय ठेवले सोडू का? नाही सोडू तो. अहो माणसं येत आहे. भीती वाटते. सो हे गाइस वेलकम बॅक टू पॉवन कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. नवीन ब्लॉग मध्ये नव्याने स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग काय कोमल आपला? आजचा ब्लॉग आपण म्हणजे बॉबीला आता फायनली गाडी शिकवायला घेऊन चाललोय. येस. तुमचे खूप कमेंट्स येतात आणि बॉबीला सुद्धा खूप वाईट वाटतं. मला खूप वाईट वाटतं ते मी सांगेलच कसं वाईट वाटतं काय ते. तर सध्या तरी आपण आता हा ब्लॉग चालू करू. मी गाडी शिकणार आणि बरंच काही घडेल माहित नाही अजून आम्हाला सुद्धा. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि खूप एन्जॉय करा आपला हा ब्लॉग. सबस्क्राईब करा चॅनलला. हे बघा हिने कसं जेवायला वाढलंय. केवढीचं वाढलंय बघा. म्हणजे फक्त भात भात खायचं तुझा यार का? अरे बाबा खा ना यार बाबा. हा माझं पण घे. मी घेतले लॉलीपॉपची ग्रेव्ही घे म्हणून तू सुक्का भात घेतला आणि आम्हाला पण शेंग्यासोबत भात खायला लावलं हिने आज. बघितलं कशी चाला काही. ए नको रे बाबा राहू दे नको टक 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 नको. तर मी काय बोलतो, जे काय झालं ते चांगल्यासाठी झालं. कारण मला पण आवडत नाही चवली आणि शेंगा मटकी. आणि आज आहे सॅटर्डे. तर सॅटर्डेला चिकन मटन खायचं सोडून तू आम्हाला व्हेज कसं खाऊ घालते? हा कामवालीला सांगितलं नाही तू? नाही आली? मम्मीने बनवलंय. छान आहे मटकी, छान आहे शेंगा पण छान आहे. वाव क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मला तर तिकडे पहिल्या माळ्यापर्यंत सुगंध येत होता. काय पहिल्या माळ्यापर्यंत सुगंध येत? ठीक आहे चला. ह्याच्याने आपल्याला कळ. मम्मी बघा खोटं बोलते शेंगा आणि मटकी छान झाली. सांडली का मग सांडवली काय नाही? कान तुटला. ठीक आहे चला. हिच्या निमित्ताने आम्हाला सुद्धा नॉनव्हेज खायला भेटते. बघितलं नवऱ्याला रात्रीची चपाती खाऊ घालते. चला जेवून घेऊ. मला पण वाढलं इथे. मी पण जेवतो आणि जेवल्यानंतर आपण खाली जाऊ आणि बघूया. आज थोडीफार कामं ते करू आणि आज दिवसभरात काय करतो तर एंडपर्यंत नक्की बघा. आम्ही निघालोय बीचसाठी. जेवण वगैरे झालं आणि जेवण तुम्ही बघितलं की किती पद्धतशीर जेवण झालंय. चुकून पडलं मला वाईट वाटलं. चुकून पडला. ड्रायव्हर जा पटकन गाडी काढ आपली. ड्रायव्हर आपली गाडी काढ. विषय काय माहितीये का? कधी पण तुम्ही बघता आतापर्यंत खूप सारे ब्लॉग झाले आपले आणि सर्व ब्लॉग्स मध्ये बघताय मी इथे बसलोय ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला. अशी लोक अशी बघत असतात म्हणजे पोरगा असून बाजूला बसलाय आणि पोरगी गाडी चालवते. तो अभी बहुत हो गया, थोड़ा सा मेरे को हर्ट हो रहा है ये सब चीज में. तर मी जरा आता मनावर घेतलंय आणि आजपासून मी डेली गाडी चालवणार आहे. पण आज आपण हा स्पेशल पहिल्या दिवसाचा ब्लॉग करतो की मी पहिल्या दिवशी कशी गाडी चालवतो. नंतर पण मी चालवेलच आणि मला तरी खूप भीती वाटते कारण मला असं वाटतं की मी गाडी ठोकेल किंवा काय होईल. ह्याला एकदा दिलेलं गाडी चालवायला ब्रेक तर एवढं लांब म्हणजे मी तर सांगते की 50 मीटरवर पण असेल ना कोणी 50-100 मीटर तरी तो थांबेल. आधीच बघून लांबून बघितला ना तर इथे ब्रेक आधी अर्जंट मध्ये ब्रेक मारतो. घाबरतं खूप. ऍक्च्युअली मला जाम भीती वाटते. बघूया आपण की मी कशी गाडी चालवतो आणि मी हिम्मत करेल कारण मला शिकायची आहे गाडी. यस. तर आम्ही आता निघालोय आणि आमच्यासोबत जॉईन झाले प्रियाताई. प्रीतम पुढे आहे आणि मेन विषय हा आहे की मला गाडी कोमल नाही शिकवणार आहेत, जिजू शिकवणार आहेत माझे दादा.
पोहोचलोय आम्ही चिंचणी बीचला आणि गर्दी जाम आहे बघा. जाम गर्दी आहे इकडे आज कारण सॅटर्डे आहे. लक्षात ठेवायचं इकडे ऍक्सिलेटर, इकडे ब्रेक, इकडे क्लच, म्हणजे 3 खाली एबीसी. ब्रेक मध्ये आहे ना. हा ब्रेक मध्ये एबीसी. एक्सिलेटर म्हणजे रेस, ब्रेक आणि क्लच म्हणजे गिअर साठी. आता हा गिअर नेहमी लक्षात ठेवायचा. मोस्टली गाड्यांचे सेम राहतात पण काही काही गाड्यांचे वेगळे राहतात. जसं तुमचा रिव्हर्स हे अप करून क्लच दाबून फर्स्ट गिअर आहे. डोक्यावरनं चाललंय. ओके बरं ऐका पहिला आपण स्टार्टिंगला शिकूया. स्टार्टिंगच ही ठीक आहे. आता तुझी बसायची वेळ आहे, बसू शकतो इकडं. नको पब्लिक आहे इकडे. बस लागणार आहे. बॉबी आता फायनली घेतोय गाडी. ओ माय गॉड. काय होणार नाही. फक्त एक काम करा, सगळ्यांनी हात जोडा आणि बोला हे प्रभू. हे प्रभू. एक्सिलेटर वर नाही द्यायचा, सॉरी क्लच वरती देऊ ना. हा पूर्ण प्रेस कर. तू कर ना, पूर्ण प्रेस कर. सीट बेल्ट नाही लाव. थांबा रे जरा. तुम्ही मी क्लचला पाय ठेवले. सोडू का? नाही सोडू तो. अहो माणसं येत आहेत. बरं फर्स्ट गिअर कसं टाकायचं? दाबू एकदम. हो क्लच फुल दाब. सोडू नको मी सांगत नाही तोपर्यंत. क्लच फुल दाब. थांबा ह्यांना जाऊ द्या ना. अय्या बॉबी जाम लांब आहेत ते. भीती वाटते मला. ते लोक किती लांब आहेत. हा सोड एकदम. नाही जाणार एकदम हळूहळू सोड. गपक्यात नको सोडू, बंद पडेल गाडी. हे बघा असं माझ्या हाताकडे पात्र आहे. खूप स्कूटी येते समोरून. अय्या किती लांब आहे ती स्कूटी. दिसत पण नाही इकडनं. थांबा 2x सोडतोय. सोड एक्सिलेटर पाय नाही द्यायचा. अरे बाबले ठीक आहे तो बरोबर आहे. हा व्हेरी गुड. ये बाबी चालवते गाडी. मला ना ऍक्च्युअली जाम भीती वाटते. साईबाबा काय चुकी झाली असेल तर माफ करा. मी पण घाबरतो तुमच्या बरोबर का. नाही अरे त्या बाईचा बॉल कंटिन्यू इकडे तर यार असं नका करू रे. वळून घे बॉबी. मी बोलून घेऊ. बॉबी वळून घे. ठीक आहे चला थोडस मी एवढं चालवतो. बॉबी वळव ना, वळवायला मजा येईल तुला गाडी. नको मागून. माझ्या बायकोला सोडवशील. तिला इकडे बाजूला बाहेर का निघाली आतमध्ये बस. त्यांना भीती वाटली की मी चालवते तर काय होईल. थांबा चला मी आता काय करू. आता वळवायची क्लच वर पाय देऊ. हा क्लच वर पाय दे. एक्सिलेटर कडे बिलकुल जायचं नाही अजून. मी सांगितलं हो ती बाई येते ना माझ्याकडे. बाईले लांब आहे. अरे यार हे खाली करू. ए गोमाल थांब जरा गप्प बस. कसं आहे ना पण खोलता येत नाही. बघा फक्त या 2 माणसांना 2 बायांना. आणि खूप लांब आहेत ते बाया. मला समजत नाही तू कसं काय बोलू. क्लच सोडू अख्खा. त्या बायांकडे नको घेऊन इकडे. तू त्यांच्याकडेच लक्ष देतोयस. हा मला इथे भीती वाटते. अरे नाही तिथे काही नाही खाली माणूस झोपलाय. नारळ. हा मग तिकडे चाललायस तू. ए काय जिकडे माणूस झोपलाय तिकडे चाललाय तू. क्लच सोडतो. हा सोड पूर्ण सोड. आणि थोडा स्पीड वाढवा. स्ट्रेट घे ना गाडी. तुला कळत नाही का स्ट्रेट. माणसं हो असू दे ना. ब्रेक आहे म्हणून म्हटलं घाबरलो. आईच्या मत मला हातातून फोन पडला डायरेक्ट. वा बॉबी शिकला, गाडी शिकला. दा ब्रेक. बॉबी आता शिकणार आहे. आता प्रॉपर चालवणार आहे आणि मी बघणार आहे की बॉबीला येते की गाडी की नाही. माझा एवढा प्रॉपर. आणि इथे पोचल्यानंतर सीट पुढे प्लीज थोडं लांब राहा तुम्ही. हो का. एवढा पण ऍटिट्यूड चांगला नाहीये. हा आणि चालू तर कर. अरे रे बिचारा. केली गाडी चालू केली. हो दिसली. सर्व ठीक आहे. बघू बॉबी कसं चालवतो आता गाडी. क्रेटा जाम भारी दिसते इकडे बीच वरती. एकदम सुंदर कन्या दिसते. सुंदर कन्या, काळी कन्या. हँड ब्रेक काढलाय. हो का. पहिला गेअर टाकलाय. ओके. ओम साईराम. मागून गाडी बिडी नाही. थांबा त्यांना पुढे नका जाऊ माझ्या. पुढे नको चल. ए पुढे कुठे चालली तू. तुझ्या अंगावर टाकेल गाडी. ओ माय गॉड. एक नंबर. बापरे जाम दमलो. आणि खरंच समजते की पाय किती दुखतात बाबा. अजून तर जाम मजा येते नंतर. चल ए पोरा हाय तिकडं. तो हालतच नाही. गेला बाबा. थांबव इथे.
अच्छा पूर्ण क्लच दाबून ब्रेक. आता हा जोरात ब्रेक दाबला. ब्रेक असा दाबायचा मग सोडू शकतो. बापरे आई शप्पथ जाम अवघड आहे गाडी शिकणं. जाम अवघड आहे बाबा. जाम अवघड आहे. माझे पाय जाम दुखताय तो. बघ ना दाबूनच ठेवले. सुरुवातीला तसंच होतं. खूप दुखत. चल घे सरळ सरळ काढू आता क्लच. काढ. आता टर्न घेऊ ना मी. ओके फुल टर्न फुल मारू. फुल स्टेरिंग फिरव. आतापर्यंत क्लच वरती चालू होता गाडी. फुल स्टेरिंग फिरव 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 फिरव. व्हेरी गुड. आता एक्सलेटर वरती ना आता फिरवायला पण शिकला. वाव व्हेरी गुड. कर सरळ. वाव जान भारी येते. असं चालवतो जसं काय. इथून घेऊ का ती बाई उडेल. मग इकडूनच ठेव आलं तसं. आता असं चालवतो जसं काय 100 स्पीड आहे. आता ऍक्च्युअल कधी पाय देऊ. आता देऊ शकतो थोडा थोडा हळू. नको थांब. प्रॅक्टिस आता अजून एक टर्न मारूया. हा ठीक आहे. आणि मग देतो ऍक्च्युअल. तुला कॉन्फिडन्स आला की. व्हेरी गुड. परफेक्ट थांबवली ना भावा. एकदम मस्त एकदम मस्त. हे जावा ना पटकन निघा ना इथून. फुल मारा. मारू नक्की. बघू आज 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 आमचे पण गाईज बघणार की प्रियाताई कशी व्हिडिओ काढते. घ्या लवकर. 3, 2, 1 गो. हार्ट अटॅक देणे मला बंद. झाले का तुझे रील्स झाले. एक बाकी आहे का. हिने 10-12 तरी रील्स काढले. तिचं ना मनच भरत ना हिचं या पोरीचं. तर गाईज मी शिकलोय आणि कालोख सुद्धा झालाय बघा. थोडासाच उजेड बाकी आहे. सनसेट पण झाला पूर्ण आणि कालोख झालाय. तर मला वाटतं कालोखात गाडी चालवणं योग्य नाही आहे माझ्यासाठी तरी. मी नवीन ड्रायव्हर आहे म्हणून. तर आज मी कमीत कमी अर्धा ते 1 तास गाडी शिकलोय. तर आता आपण जाऊया घरी. थोडीफार गाडी शिकलोय आणि मी असं रोज येईल. रोज म्हणजे हप्त्यातून 2-3दा तरी आलो तर हात साफ होईल माझा. आणि मी लवकरच गाडी शिकेल. ताटगोळा खायचा खूप दिवस झाले. ताटगोळा नव्हता खाल्ला. लहानपणी खाल्लेला आहे. आता खातो. ताटगोळ्याने काय फॅट वगैरे नाही वाटत. मला पण घे. आम्ही वडापाव खातो आता. बबली मिरची आणि वडापाव. मिरची वडापाव आय लाईक. तारगोले खाऊन झाले. नाही खायचे. हे झाल्यानंतर आणि तुम्ही लोक काय पाणीपुरी खाताय ना. मी नाही खात. मी डाएटवर आहे. तोंडाला पाणी सुटलंय. काय बॉबी गपचूप खातोय ना. नाही रे बाबा नको मला काय. चल झूठा. गरम गरम वडापाव. जाम गरम खाता येत नाही. तिला काहीच वाटत नाही. नवरा डाईटवर आहे आणि ती वडापाव खाते. तारगोले खातो. मला याला सोलावं लागेल. एकदम मस्त लागतं. पाणी पण होतं. तिने वडापाव खाल्लाय तरी माझ्या ह्याच्यात पण तिला पाहिजे. तिला सांगा आता मला तरी खाऊ दे. 1 नंबरची भुक्कड आहे. तळला तो हे करून. खरंच कंटाळा. तळून हे बघ कसं हाताने. बापरे. मला पण असंच द्या पोटाने खायला. असं द्या मला पण. हो ते टाइमपास होतो खूप. व्लॉग एंड करायचं आहे काय. तर
व्लॉग आपण एंड करतोय. आम्ही थोडंसं काम करत होतो तर लेट झाला घरी यायला, तर मला वाटलं की आता आपण एंड करू, कारण जेवून आता डायरेक्ट झोपणार आहे आपण. ठीक आहे, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. परत भेटूया नव्याने उद्या नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग.